आमदार सदा सरवणकर आणि मिलिंद तुळसकर आणि म्हाडा कृती समितीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। आज म्हाडा रिपेअर बोर्डाच्या 388 इमारतींच्या पुनर्विकासाचं जे धोरण काल जाहीर झालेलं आहे त्याबद्दल आजची ही पत्रकार परिषद आम्ही आज या ठिकाणी घेत आहोत। सर्वप्रथम मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं मनपूर्वक आभार मानतोय। कारण गेले कित्येक वर्ष हा म्हाडा रिपेअर बोर्डाच्या 388 इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न शासनाकडे प्रलंबित होता आणि कृती समितीच्या माध्यमातून आणि सर्व रहिवाशांच्या माध्यमातून राज्य सरकारकडे याच गोष्टीची मागणी होती की विकासाकरता धोरणात्मक निर्णय घेतला पाहिजे। परंतु दुर्दैवाने यापूर्वीच्या सरकारने ते धोरणात्मक निर्णय घेतला नाही। परंतु ह्या महायुतीच्या सरकारने आणि विशेष करून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः पुढाकार घेऊन हे धोरण आता जाहीर केलेलं आहे। त्यामुळे 388 इमारतींमधल्या हजारो नागरिकांना 27,000 कुटुंबांना याचा फायदा मिळणार आहे आणि ही एक प्रकारे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीने राज्य सरकारच्या वतीने या 27,000 कुटुंबांना एक दिवाळीची अनोखी भेट आज राज्य सरकारच्या वतीने मिळालेली आहे। मी ह्या जे पुनर्विकासाचे जे धोरण आहे त्या धोरणाच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांमुळे हे धोरण कसं झालं याची पूर्ण माहिती आपणासमोर देत आहोत। यापूर्वीच्या महाविकास आघाडीने ह्याचं पुनर्विकासाचं धोरण जाहीर केलं होतं, GR तसा बनवला होता। परंतु तो GR हा पुनर्विकासच्या दृष्टिकोनातून योग्य नव्हता आणि कृती समितीच्या माध्यमातून वारंवार राज्य सरकारला हे आणि स्थानिक आमदार सदा सरवणकर असतील हे वारंवार त्यावेळी महाविकास आघाडीच्या सरकारला या संदर्भातल्या सूचना देत होते आणि त्यांना ह्यामध्ये चेंजेस करण्याच्या संदर्भात विनंती करत होते। परंतु दुर्दैवाने महाविकास आघाडीने माननीय आमदार सदा सरवणकर असेल, कृती समिती असेल यांच्या सूचनांची अंमलबजावणी केली नाही आणि ज्यावेळी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या संपूर्ण महाराष्ट्राची धुरा हाती घेतली त्यावेळी खऱ्या अर्थाने आम्हा सर्वांना एक आशेचा किरण दिसून आला। कारण म्हाडा कृती समिती असेल, म्हाडाचे तिथल्या 388 इमारतीमधील रहिवासी असतील, आमदार सदा सरवणकर असतील, हे सर्वजण पाठपुरावा करून पण त्यात यश मिळत नव्हतं। परंतु माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्वरित याची दखल घेतली। मिलिंद तुळसकर असतील तेही त्या बैठकीत त्यावेळी उपस्थित होते। तर 18 नोव्हेंबर 2022ला सह्याद्री अतिथीगृहावर म्हाडा संघर्ष कृती समितीची आम्ही बैठक घेतली आणि त्यावेळी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना एक निदर्शनास आणून दिलं की जो GR बनवलेला आहे यापूर्वीचा त्या GRमध्ये खूप त्रुटी आहे आणि त्या GRची जर अंमलबजावणी झाली तर ह्या इमारतींचा पुनर्विकास होणार नाही आणि 27,000 जे कुटुंब आहेत त्यांना या धोरणाचा कुठलाही फायदा होणार नाही। तर त्या बैठकीत माननीय आमदार सदा सरवणकर असतील यांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना विनंती केली की त्वरित तो GR रद्द करून नवीन सुधारित GR हा काढला पाहिजे आणि त्याच्यातल्या काही ज्या सूचना आहेत त्या सूचना कृती समिती असतील किंवा कारण तो प्रोजेक्ट जर पुनर्विकासाचा करायचा असेल तर तो प्रोजेक्ट वायबल होतच नव्हता। कारण 33/7चा बेनिफिट या सर्व इमारतींनी घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा जर 33/7चा बेनिफिट ह्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी घ्यायचा असेल तर ती कायदेशीर अडचण निर्माण होत होती आणि त्याकरता UD डिपार्टमेंट तयार नव्हतं। UD डिपार्टमेंटचे सेक्रेटरी त्याला विरोध करत होते आणि त्या जो पूर्वीचा GR होता त्यामध्ये 33/7चा जो फॉर्म्युला आहे त्याच्यात 60%चाच फक्त बेनिफिट दिला होता आणि जर तो GR जर अंमलबजावणी झाली असती तर एकाही इमारतीचा पुनर्विकास झाला नसता आणि तो प्रोजेक्ट वायबल झाला नसता। म्हणून वारंवार माननीय आमदार असतील, मिलिंद तुळसकर असतील, कृती समिती यांनी माननीय मुख्यमंत्री यांना ह्या गोष्टी निदर्शनास आणून दिल्या आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री साहेबांनी त्यावेळी सूचना दिल्या की UDच्या अधिकाऱ्यांबरोबर आपण चर्चा करावी आणि ज्या काही त्रुटी असतील त्या त्रुटी त्यांच्या निदर्शनास आणून द्याव्या आणि त्या त्रुटींचा त्या तुमच्या ज्या सूचना आहेत त्या सूचनांचा अंतर्भाव करून आपण सुधारित GR काढू आणि त्यानुसार 25 नोव्हेंबर 2022ला
आम्ही प्रिन्सिपल सेक्रेटरी भूषण गगराणी यांच्यावर बैठक घेतली। त्यावेळी त्यांना तो प्रस्ताव दिला। 19 डिसेंबरला 2022ला माननीय मुख्यमंत्री यांच्याकडून 33-24 या नवीन धोरणाची घोषणा झाली, परंतु 29 डिसेंबर 22ला 33-24चा हा कायदा घोषित केला। 2 जानेवारी 23ला, कारण ज्यावेळी तो कायदा घोषित केला त्यावेळी जसं आम्ही सह्याद्रीच्या बैठकीत माननीय मुख्यमंत्री साहेबांना ज्या सूचना दिल्या होत्या, तर त्या सूचनांपैकी काहीतरी त्यापैकी 2-3 सूचनांची त्याच्यात अंतर्भाव झाला नव्हता। ही गोष्ट आम्ही पुन्हा एकदा 2 जानेवारी 2023ला माननीय मुख्यमंत्री साहेबांना ह्या त्रुटी पुन्हा आम्ही दाखवून दिल्या। 3 जानेवारीला तो ड्राफ्ट मी माझ्याच लेटर हेडवर तो संपूर्ण ड्राफ्ट माननीय मुख्यमंत्री साहेबांना त्यावेळी तो दिला की सुधारित GR कसा असावा आणि त्यातल्या ह्या 2-3 त्रुटी पुन्हा त्या सुधारित कशाव्या, हा संपूर्ण ड्राफ्ट आम्ही त्या दिवशी त्या ठिकाणी दिला। 27 जुलै 2023ला माढा संघर्ष कृती समितीच्या वतीने 1.5 लाख रहिवाशांच्या मोर्चाची घोषणा झाली आणि त्याची दखल पण UD डिपार्टमेंटने घेतली आणि माननीय आमदार सदा सरवणकर यांनी विधानसभेत या संदर्भातल्या जी चर्चा होती तर 33-24च्या धोरणाच्या अंतर्गत 33-7चे फायदे समाविष्ट करण्याच्या संदर्भातले त्या ज्यावेळी चर्चा होती विधानसभेत, त्या चर्चेत त्यांनी तो प्रश्न उपस्थित केला आणि त्यावेळी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा केली की ज्या 2-3 गोष्टी सुधारित ह्याच्यात अंतर्भूत केल्या पाहिजे, तर त्यावेळी माननीय मुख्यमंत्र्यांनी मान्य केले की पुन्हा एकदा आपण या सर्व सूचना घेऊ आणि पुन्हा त्या सुधारित सूचना अंतर्भूत करून नवीन GR काढू। आणि 27/2023 रोजी माननीय आमदार आणि कृती समिती सर्व पदाधिकारी असीम गुप्ता, भूषण गगराणी यांच्याबरोबर आम्ही चर्चा करून फायनल ड्राफ्ट बनवला आणि तो फायनल ड्राफ्ट पुन्हा एकदा सर्व पदाधिकाऱ्यांना दाखवला, कारण वारंवार 2-3 वेळा GR फायनल होऊनसुद्धा नेहमी त्यात त्रुटी राहत होत्या। त्यामुळे ह्यावेळी आम्ही संपूर्ण काळजी घेतली की आता जो फायनल ड्राफ्ट होईल तो फायनल ड्राफ्टमध्ये कुठल्याही त्रुटी राहायला नाही पाहिजे आणि रहिवाशांना त्याचा बेनिफिट मिळायला पाहिजे। हा प्रोजेक्ट फायनान्शियल वायबल व्हायला पाहिजे आणि इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे, याकरता ज्या ज्या गोष्टी त्यात अंतर्भूत पाहिजे त्या सर्व गोष्टी त्यात असायला पाहिजे आणि त्यानुसार तो फायनल ड्राफ्ट झाला आणि सर्वांनी तो फायनल ड्राफ्ट मान्य केला। आणि आपल्याला माहिती आहे कालच माननीय मुख्यमंत्री साहेब आणि UD डिपार्टमेंटच्या माध्यमातून तो फायनल GR आता प्रसिद्ध झालेला आहे आणि आज दिवाळीपूर्वी हा GR आल्या कारणामुळे संपूर्ण 388 म्हाडा पुनर्विकास वसाहतीमध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांनी यापूर्वीच आपल्या सर्वांना माहीत असेल की त्यांनी एक संकल्प केलेला आहे, त्यांनी एक घोषणा केलेली आहे की मुंबई शहरातील जेवढे रहिवासी ज्या पुनर्विकास इमारतीत राहणारे, जे रियाबमध्ये राहणारे आहेत, त्यांना स्वतःचं हक्काचं घर मिळवून देणार आणि त्याकरता जो काही राज्य सरकारच्या माध्यमातून धोरणात्मक निर्णयात बदल करायचा असेल तर तो बदल करण्याकरताही माननीय मुख्यमंत्री साहेब तयार आहेत आणि त्यानुसार हा पहिला टप्पा त्यांनी 388 पुनर्विकास इमारतीच्या माध्यमातून पूर्ण केलेला आहे। आता येणाऱ्या कालावधीत आपल्या सर्वांना माहिती आहे यापूर्वीच राष्ट्रपतींचा ज्या वटहुकुमाच्या माध्यमातून पण 79A अंतर्गत इमारतींच्या पुनर्विकासाचा पण एक मार्ग आता मोकळा झालेला आहे आणि भविष्यात राज्य सरकारच्या माध्यमातून 300 स्क्वेअर फीटच्या आत राहणारी जे रहिवासी आहेत त्यांनाही हक्काचं घर मिळावं आणि त्यांनाही साधारण 425 पर्यंत स्क्वेअर फीट घर मिळावं, या संदर्भात पण राज्य सरकार धोरणात्मक निर्णय करण्याकरता विचाराधीन आहे। त्या संदर्भातली पण घोषणा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब लवकरात लवकर करतील आणि त्यामुळे लाखो लोकांना कुटुंबांना त्याचा फायदा मिळेल। या 388 पुनर्विकास इमारतीच्या माध्यमातून 27,000 कुटुंबांना मिळेल, पण जे 300 स्क्वेअर फीटच्या आतील जे इतर इमारतीतील लोक राहतात, जे मोडकळीस आलेले आहेत, ज्याचा पुनर्विकास करायचा आहे, त्यांच्याकरता पण राज्य सरकार लवकरात लवकर एक नवीन धोरण घोषित करणार आहे। त्यामुळे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा जो संकल्प आहे की मुंबई शहरातून जो मराठी माणूस हा बाहेर गेलेला आहे, या इमारतींचा पुनर्विकास होत नाही म्हणून, काही मोडकळीस आलेल्या इमारती म्हणून, त्यांना पुन्हा एकदा मुंबईत त्यांच्या हक्काचं स्वतःचं घर मिळवून देण्याचा जो संकल्प केलेला आहे तो संकल्प आज या धोरणाच्या माध्यमातून पूर्ण होत आहे। मी पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं अभिनंदन करतो आणि आजच्या या पत्रकार परिषदेच्या औचित्याने हे सांगू इच्छितो की काही राजकीय मंडळी
याच्यात क्रेडिट घ्यायचा प्रयत्न करत आहेत, केविलवाना प्रयत्न करत आहेत. विशेष करून उबाटाचे आमदार अजय चौधरी हे वारंवार मी ज्या बैठकींचा उल्लेख केला त्या एकाही बैठकीत उबाटाचे आमदार अजय चौधरी हे उपस्थित नव्हते आणि ते एकदाही माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना भेटले नाही. जर हा महाविकास आघाडीच्या वेळी हा जो GR काढला होता आणि त्याच्यात त्रुटी होत्या आणि त्या GRमुळे हा पुनर्विकास झालाच नसता, तर माननीय आमदार अजय चौधरी यांनी जर एकनाथ शिंदे साहेबांना भेटायला पाहिजे होतं, परंतु ते एकदाही भेटले नाही. केवळ ज्यावेळी आम्ही भेटलो त्याची माहिती घेऊन क्रेडिट घेण्याकरता स्वतःचं होर्डिंग लाव किंवा रहिवाशांना पोस्ट कार्ड करता आव्हान करतात. या सगळ्या गोष्टी केवळ क्रेडिट घेण्याकरता त्यांनी केलेल्या आहेत. एकाही बैठकीत UDच्या बैठकीत एकदाही ते उपस्थित राहिले नाही, मंत्रालयाच्या बैठकीत पण उपस्थित राहिले नाही आणि खऱ्या अर्थाने माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी हा GR रद्द करून नवीन GR काढण्याचा जो आदेश दिला त्याकरता पण ते कधी उपस्थित राहिले नाही, कधी एकदा पत्र पण त्यांनी दिलं नाही. जर त्यांनी या ह्या ज्या आम्ही बैठकींचा उल्लेख केला त्या बैठकीत जर उपस्थित असेल त्याचा एक पुरावा म्हाडाच्या इमारतीच्या रहिवाशांसमोर सादर करावा. त्यांनी माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांना स्वतः व्यक्तिगत भेटून हा GR बदलावा याकरता जी विनंती केली असेल तर त्याचा पण पुरावा या 388 पुनर्विकास इमारतीतील रहिवाशांना दाखवावा. त्यांची केवळ ती दिशाभूल करत आहेत आणि जर त्यांच्या महाविकास आघाडीचा GR जर मंजूर झाला असता तर आयुष्यात कधीच 388 पुनर्विकास इमारतींचा पुनर्विकास झाला नसता. त्यामुळे त्यांनी केलेलं ते पाप आहे, ते पाप आम्ही नष्ट करून आता आम्ही एक चांगलं काम माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी हा धोरणात्मक निर्णय करून केलेला आहे. त्यामुळे कुठेतरी आपलं पाप झाकण्याकरता वारंवार लोकांची दिशाभूल करत आहेत. म्हाडातील रहिवाशांना दिशाभूल करून त्यांची चुकीची माहिती त्यांना देत आहेत आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून 388 पुनर्विकास इमारतीतील रहिवाशांना पण विनंती करतो की कुठल्याही राजकारणाला बळी पडू नका. कुठल्याही आमदार तुम्हाला दिशाभूल करत असेल तर त्यालाही बळी पडू नका. हा संपूर्ण निर्णय हा महायुतीच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मुळे झालेला आहे आणि त्याचं संपूर्ण क्रेडिट माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं आहे आणि आपल्या विकासाकरता महायुतीचं सरकार कटिबद्ध आहे आणि आपल्याला स्वतःला हक्काचं घर मिळवून देण्याकरता पण महायुतीचं सरकार कटिबद्ध आहे. धन्यवाद. मी माननीय अजय चौधरी यांना सांगू इच्छितो की पाठपुरावा केला तर मग महाविकास आघाडीच्या वेळी त्यांनी हा प्रश्न मार्गी लावायला पाहिजे होता. 2.5 वर्षाचं सरकार होतं, माननीय मुख्यमंत्री उद्धव साहेब त्यावेळी नेतृत्व करत होते. मग त्यावेळी ते आता ते गटाचे नेते आहेत आणि त्यावेळी पण ते वरिष्ठ आमदार त्यावेळी होते, तर त्यांनी पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी का नाही लावला. त्यांच्या वेळी महाविकास आघाडीच्या वेळी जो GR काढला तो GRच चुकीचा होता. हे आता त्यांनी ते पाप आहे त्यांचं, ते पाप कुठेतरी लपवण्याकरता आज त्यांचा केविलवाना प्रयत्न आहे. त्यांना माझं खुलं आव्हान आहे की महाविकास आघाडीच्या वेळेचा जो GR आहे तो सर्व म्हाडाच्या रहिवाशांना दाखवावा आणि त्या GRच्या नुसार पुनर्विकास कसा झाला असता तो पण लोकांना समजावून सांगायला पाहिजे. आम्ही आता समजून सांगू हा नवीन जो GR काढला आहे या नवीन GRच्या माध्यमातून पुनर्विकास कसा होईल आणि पुनर्विकासाचा मार्ग कसा मोकळा झाला हे आम्ही लोकांसमोर सिद्ध दाखवून देईल. आता त्यांची जी चूक झालेली आहे ती चूक लोकांना दिसून येऊ नये म्हणून ते केविलवाणी प्रयत्न करत आहेत आणि म्हणून त्या लोकांच्या माध्यमातून ते जर खरे आमदार असताना लोकांना कशाला त्यांनी आव्हान करायचं की पोस्ट कार्ड द्या हे द्या. जर त्यांनी पाठपुरावा केला तर त्यांनी स्वतःहून या गोष्टी जसं माननीय आमदार सरवणकर साहेबांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला, UDच्या प्रत्येक बैठकीत उपस्थित होते, तर ते का ना बैठकीत आले, एकाही बैठकीला उपस्थित राहिले नाही आणि घरात बसून नुसत्या मोठ्या बाता करायच्या. तर हे योग्य नाही आहे आणि याच्यात कोणी राजकारण आणू नये. गेले कित्येक वर्षाचा हा प्रश्न मार्गी लागलेला आहे. राष्ट्रपतीच्या वटहुकुमामुळे पण म्हाडाच्या रहिवाशांना दिलासा मिळाला. आता हा दुसरा GR आला आहे त्याच्यामुळे म्हाडाच्या रहिवाशांना दिलासा मिळतो आहे. आता येणाऱ्या कालावधीत जसं मी सांगितलं 300 स्क्वेअर फीटच्या आतील जेवढी घरं आहेत त्यांचा पण पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे. राज्य सरकार नवीन धोरण त्या संदर्भातलं बनवत आहेत. त्यामुळे 300 स्क्वेअर फीटच्या आतील जेवढी लोक आहेत त्यांना 425 स्क्वेअर फीटचं घर मिळवण्याचा एक धोरणात्मक निर्णय लवकरात लवकर राज्य सरकारच्या माध्यमातून होणार आहे.
मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अशा प्रकारे श्रेयवाद घेतला जातो. नाही, मुंबई महानगरपालिकेचा निवडणुकीचा प्रश्न नाही आहे. हे एक कमिटमेंट आहे, हे लोकांना दिलेलं वचन आहे आणि महायुतीचं सरकार या लोकांच्या बाबतीत तत्पर आहे आणि विशेष करून मुंबईतील मराठी माणूस आहे, तो मराठी माणूस जगला पाहिजे, इथं मुंबईतच राहायला पाहिजे आणि तो सन्मानाने राहायला पाहिजे. तो मुंबईच्या बाहेर ज्यांच्यामुळे गेलेला आहे त्याला पुन्हा एकदा मुंबईत आणण्याचा आता हा पहिला प्रयत्न आहे. तर इन्सेंटिव्हची मर्यादा आहे की 75% आहे. ते धोरण कसं ठरवलं जातं? हां इन्सेंटिव्हची मर्यादा 75% पासून 100% ठेवण्यात आली होती. तर ती कुठल्या विकासकाला 75 आणि कुठल्या विकासकाला 100 कसं ठरवलं जातं? नाही, सिंगल बिल्डिंग आणि ती क्लस्टर बिल्डिंग अशा त्या संदर्भातला आहे. दुसरा याच्यात महत्त्वाचा निर्णय, ह्या पूर्वीचा जो GR काढला होता त्या GRमध्ये म्हाडावर कुठली जबाबदारी नव्हती. आता याच्यामध्ये जर विकासक आला नाही आणि म्हणजे काही वेळा विकासकामुळे प्रोजेक्ट व्हायबल होत नसेल तर म्हाडावर पण आपण जबाबदारी दिलेली आहे. जर विकासक आला नाही तर म्हाडाने पण हा प्रोजेक्ट करावा, तर ही अट पण यामध्ये आपण अंतर्भूत केलेली आहे. त्यामुळे कुठेही रहिवाशांना येथे वाऱ्यावर सोडलं जाणार नाही. यापूर्वीचा GR होता त्याच्यात केवळ विकासकाच्या माध्यमातूनच होतं, त्यावेळी म्हाडा विकास करण्याच्या संदर्भात तयार नव्हती. परंतु आम्ही सर्वांनी माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती केली की म्हाडाची पण जबाबदारी आणि म्हाडाने पण याच्यात जबाबदारी घेतली पाहिजे आणि आता जर विकासाच्या बाबतीत आता म्हाडाची पण जबाबदारी असेल आणि या संपूर्ण याच्यात म्हाडाची भूमिका पण अत्यंत महत्त्वाची असणार. सर, एक वेगळा प्रश्न. मुंबईची सध्या प्रदूषण पण वाढलेलं आहे. पालिकेने आता निर्णय घेतला की रस्ते धुतले जाणार आहेत. हायकोर्टाने फटकारल्यानंतर प्रशासनाने हा निर्णय घेतला. वाटत नाही की उशिरा निर्णय घेतलेला आहे? हा निश्चित उशिरा, कारण मी ज्यावेळी स्थायी समितीचा अध्यक्ष होतो त्यावेळी मी धूळमुक्त मुंबई हा एक प्रोजेक्ट लॉन्च केला होता आणि त्यावेळी आम्ही बजेटमध्ये त्यासाठी स्पेशल प्रोव्हिजन केली होती. धूळमुक्त मुंबईमध्ये या गोष्टीचा अंतर्भाव केला होता की मुंबईतले सर्व रस्ते हे धुण्यात यावे आणि त्यावेळी जरा पाण्याची कमतरता होती. पण नंतर आम्ही जेवढे STPचे जेवढे प्रोजेक्ट होते त्या STPच्या प्रोजेक्टमधलं जे रिसायकल वॉटर आहे ते रस्ते धुण्याकरता वापरण्यात यावं अशा सूचना त्यावेळी महानगरपालिकेला केल्या होत्या. परंतु दुर्दैवाने महानगरपालिकेने त्याची अंमलबजावणी केली नाही. परंतु आता धुळी प्रदूषण वाढत असल्या कारणामुळे मुंबई महानगरपालिकेने जो निर्णय घेतलेला आहे तो निश्चित त्याचं स्वागत करतो आणि त्यामुळे नागरिकांना निश्चित स्वरूपात दिलासा मिळेल. मुंबईच्या प्रदूषणासंदर्भात गेल्या पार्लमेंट सेशनच्या वेळी पण हा मी प्रश्न उपस्थित केला होता. दिल्लीचं प्रदूषणच्या पेक्षा पण मुंबईचं आता प्रदूषण वाढतं, तर दिल्लीचं प्रदूषण नियंत्रणाकरता केंद्र सरकारची पण भूमिका तिथे अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे त्या ठिकाणी एक कमिशन तिथे नेमलेलं आहे. तर त्याच धर्तीवर मुंबई शहराकरता पण केंद्र सरकारने एक कमिशन नेमावं ही मागणी मी केंद्र सरकारला केलेली आहे आणि 2 दिवसापूर्वी आदरणीय भूपेंद्र यादव यांना पण ही विनंती केली आहे की मुंबई शहराचं प्रदूषण कमी करण्याकरता एक कमिशन या ठिकाणी नेमण्यात यावं. कमिशन नेमण्याचा उद्देश याकरताच आहे की मुंबई महानगरपालिकेचं संपूर्ण एरिया बघितला तर मुंबई महानगरपालिकेकडे काही एरिया येतो, राज्य सरकारच्या आस्थापनांकडे काही एरिया येतो आणि काही एरिया हा केंद्र सरकारच्या आस्थापनांकडे येतो. तर मुंबई महानगरपालिकेला जर प्रदूषणाकरता महानगरपालिकेच्या एरियाच्या ठिकाणी कारवाई करायचा अधिकार आहे, राज्य सरकारच्या काही प्राधिकरणांकडे कारवाई करण्याचा अधिकार आहे. परंतु केंद्र सरकारची जी प्राधिकरण आहेत तिथून प्रदूषणाचा प्रभाव वाढत असेल, RCF असेल काही ठिकाणी ज्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेला कारवाई करता मर्यादा येतात आणि म्हणून मी केंद्र सरकारला विनंती केली की जर केंद्र सरकारने कमिशन नेमला तर ह्या तिन्ही आस्थापनांवर कारवाई पण होईल आणि जो ॲक्शन प्लॅन आहे तो इम्प्लिमेंट होईल. नाहीतर मुंबई महानगरपालिका केवळ मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रात प्रदूषण कमी करण्याकरता ॲक्शन प्लॅन बनवेल. पण केंद्र सरकारचा, कारण आज BPTचा एरिया आहे, एअरपोर्ट अथॉरिटीचा एरिया आहे, रेल्वेचा एरिया आहे, जे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अधिपत्याखाली आहे, तर त्यांच्यावर कंट्रोल करण्याकरता मुंबईत कमिशन नेमावं जे केंद्र सरकारने दिल्लीला नेमलेलं आहे. तर त्यामुळे प्रदूषण कमी करण्याकरता मुंबई महानगरपालिकेला मदत होईल. नाही, पाणीच्या ह्याच्यात कुठलीही उधळपट्टी होणार नाही. मुंबईकरांचं आरोग्य हे महत्त्वाचं आहे आणि ज्याला राजकारण करायचं त्याला राजकारण करून द्या. मुंबई महानगरपालिका असेल, राज्य सरकार असेल, केंद्र सरकार आहे, हे मुंबई शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी कटिबद्ध आहे. त्यांचं आरोग्य चांगलं राहावं आणि विशेष करून आता दिवाळीचा सण आहे त्यावेळी प्रदूषण कमी व्हावं याकरता केंद्र सरकार, राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिका एकत्रित्या काम करतील. धन्यवाद.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.